शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीला सुकाणू समिती आणि मंत्री गटाच्या बैठकीत तत्वतः मान्यता देण्यात आली। सरसकट कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी 26 जुलैची डेडलाईन देखील देण्यात आली आहे। 1 जून पासून आंदोलन पुकारणाऱ्या शेतकऱ्यांचा हा मोठा विजय मानला जातोय। कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी, अखेर कर्जमाफी झाली। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी डायरेक्ट तारीख दिलेली आहे, कोणाचे कर्ज माफ होईल हे देखील सांगितलेलं आहे। त्यामुळे सर्वात मोठी शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी। महाराष्ट्रामध्ये सगळीकडे पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांचे अनेक नुकसान झालेले आहे, अनेक पिकांचं नुकसान देखील झालेलं आहे। त्यामुळे त्याच्या डोक्यावर कर्ज असल्याने अनेक बँकांचं कर्ज असल्यामुळे शेतकरी देखील हवालदिल झालेला आहे। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये आत्महत्या देखील केल्या आहेत। अनेक शेतकरी आत्महत्या करण्याचा विचार सुद्धा करतायत। त्यामुळे महाराष्ट्र सरकार खडबडून जागे झालेले आहे। अनेक शेतकरी कर्जमाफी व्हावी म्हणून आंदोलन देखील करतायत। विरोधी पक्षनेते सुद्धा कर्जमाफी कधी होणार याची विचारणा सुद्धा करतायत। ज्यावेळी भारतीय जनता पार्टीचं सरकार याच्या अगोदर जो जाहीरनामा निवडणुकांमध्ये जाहीरनामा दिला होता, त्यावेळेस भारतीय जनता पार्टी, अजितदादा गट व एकनाथ शिंदे साहेबांनी कर्जमाफी करतो म्हणून त्यांनी जाहीर आव्हानमध्ये सुद्धा केलेलं होतं निवडणुकीच्या अगोदर। त्याची पूर्तता कधी करून विरोधी पक्षांनी त्याला जाब सुद्धा विचारलेला होता। त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांनी आता अवकाळी सुद्धा पडत आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये। त्यामुळं महाराष्ट्रामध्ये कर्जमाफी होणार अशी घोषणा देखील केलेली आहे। आता अनेक शेतकऱ्यांना प्रश्न पडलाय की कर्जमाफी कधी होणार। तर अनेक त्यावेळेस आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देखील जो लाडक्या बहिणी योजनेचा बोजा असल्यामुळे कर्जमाफी होणार नाही असं सांगितलं होतं। पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस शेतकऱ्याचा विचार करून कर्जमाफी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। पण नेमका कर्जमाफी कोणाला होणार, कोणकोणत्या जिल्ह्यात होणार याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। मित्रांनो, तसं पाहायला गेलं तर विधानसभा मध्ये जे घडलं ते तुम्ही पाठीमागचे जे विधानसभा अधिवेशन घडलं, अधिवेशनात सुद्धा विरोधी पक्षांनी कर्जमाफी कधी करणार हा जाब विचारलेला होता। अनेक शेतकरी रस्त्यावर सुद्धा आलेले होते, कर्जमाफी कधी करणार। अनेक याच्यावरती शेतकऱ्याच्या डोक्यावरती बँकाचा कर्जाचा डोकर सुद्धा उभारलेला आहे। अनेक अवकाळी नंतर दुष्काळ वेगवेगळे त्यांना शेतकऱ्याला सामोरं देखील जात आहे। त्यामुळं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी कर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। पण सगळ्यात अत्यंत महत्वाची बातमी म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफी होणार नाही। काही शेतकऱ्यांना कर्जमाफी होईल, काही शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार नाही। काही अटी आणि नियम घालून दिलेत, त्या अटी आणि नियमाचं पालन तुम्हाला करावं लागणार आहे। त्यामुळे आता कोणकोणते अटी आणि नियम आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत। तर पाठीमागच्या काळामध्ये अजितदादा पवार यांनी देखील कर्जमाफी होणार नाही असं सांगितलं होतं। त्यामुळं अजितदादा पवार आणि जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जे अनेक शेतकरी आहेत ते शेतकरी नाराज होते। कर्जमाफी कधी करणार अजितदादाला विचारणा करत होते, पण अजितदादांनी सक्त नकार दिला होता। त्यामुळे सरकारवर देखील अनेक शेतकरी नाराज देखील होते। शेतकरी आता सरकार पूर्ण आता घाबरले आहे। त्यामुळे तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे, सरकारने आता तारीख देखील झालेली आहे। नेमकं कोणत्या तारखेला कर्जमाफी होणार तारीख सुद्धा सांगण्यात आली आहे। पण शेतकरी मित्रांनो, त्याआधी आपण पाहूया कोणत्या बँकेची कर्जमाफी होणार आहे। तर लिमिटेड बँकेतून तुम्ही कर्ज घेतला असेल, या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे। त्या कोणकोणत्या बँका आहेत हे देखील तुम्हाला सांगणार आहेत। कर्जमाफी करण्यात येणार कोणकोणत्या बँकाची लिस्ट देखील तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे। ती बँक म्हणजे बँक ऑफ बरोडा, कॅनरा बँक, नंतर पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक, नंतर बँक ऑफ इंडिया बँक। दुसरी बँक पाहायला गेलं तर सेंट्रल बँक ऑफ इंडिया, नंतर स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक। दुसरं पाहायला गेलं तर दुसरी बँक आहे ते म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र। बँक ऑफ महाराष्ट्रामधून तुम्ही कर्ज घेतलास तर या बँकेतून देखील तुमचं कर्ज माफ होऊ शकतं। दुसरी बँक आहे ते म्हणजे इंडियन ओव्हरसीज बँक। या बँकेतून तुम्ही कर्ज घेतला असेल, या बँकेतून सुद्धा या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होऊ शकतं। तर दुसरं बँक आहे ते म्हणजे युको बँक। युको बँक सर्वत्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असणारी बँक आहे। युको बँकेतून ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले प्रत्येक गोष्टीसाठी, औषधासाठी, नंतर ट्रॅक्टर खरेदीसाठी, घर खरेदीसाठी, सर्व गोष्टीसाठी तुम्ही तर या युको बँकेतून तुम्ही कर्ज घेतलं असेल तर शेतकऱ्याचं या बँकेतून सुद्धा कर्ज माफ होणार आहे असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस सांगितलेले आहे। तर दुसरी बँक आहे ते म्हणजे बंधन बँक। ज्या बँकेतून बंधन बँक आहे, ज्या जिल्ह्यात तुमच्या बंधन बँक आहे त्या बँकेतून शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं असेल, या बंधन बँकेतून सुद्धा तुमचं कर्ज माफ होणार आहे असे संपूर्ण माहिती सांगण्यात आलेली आहे। आता दुसरी बँक आहे ती म्हणजे ऍक्सिस बँक। तर प्रत्येक शेतकऱ्यांनी जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात असणारी बँक ती म्हणजे ऍक्सिस बँक। दुसरी बँक आहे ती म्हणजे आयसीसी बँक, नंतर एचडीएफसी बँक,
नंतर फेडरल बँक, नंतर जेके बँक, नंतर इंडस बँक, नंतर IDFC बँक, नंतर येस बँक, दुसरं पाहिलं गेलं तर बंधन बँक, दुसरं पाहिलं गेलं तर कर्नाटका बँक, नंतर CSB बँक, नंतर DCB बँक, दुसरं पाहिलं गेलं तर वेगवेगळ्या RBL बँक, या सर्व बँकेतून तुम्ही कर्ज घेतला असेल, नंतर कोटक बँकेतून तुम्ही कर्ज घेतला असेल, ट्रॅक्टर खरेदीसाठी, वाहन खरेदीसाठी, कोणत्या गोष्टीसाठी तुम्ही कर्ज घेतला असेल, या सर्व बँकेतून तुमच्या ह्याच्या बँकेत या लिस्ट सांगले, त्या लिस्टमध्ये तुमच्या या बँकेतून तुम्ही कर्ज घेतला असेल तर शेतकऱ्याचं कर्ज माफ होणार आहे. असेच आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सांगितलेले की ज्या ज्या शेतकऱ्यांनी या बँकेतून कर्ज घेतलंय त्यांचं संपूर्ण कर्ज माफ होणार आहे. अशी संपूर्ण माहिती आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले आहे. त्यामुळं अतिशय महत्वाचे त्यासाठी तुम्हाला कोणकोणते बँकेचे नियम पाळावे लागणार आहेत याची देखील तुम्हाला माहिती सांगणार आहे. ज्या बँका आहेत या मोठमोठ्या बँका आहेत आणि या बँकेमधून तुम्ही कर्ज घेतला असेल तर तुमचे कर्ज माफ केलं जाणार आहे. मग आता कर्जमाफीची कोणती तारीख जाहीर करण्यात येणार आहे याच्याबद्दल देखील तुम्हाला माहिती सविस्तर सांगणार आहे. आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री अजितदादा पवार काय म्हणाले हे देखील तुम्हाला लगेच सांगणार आहे. शेतकरी मित्रांनो, यामध्ये आता सर्वांच्या शेतकऱ्याचं कर्ज माफ होणार नाही, यामधून काही शेतकऱ्यांना वगळण्यात सुद्धा येणार आहे. आता कसं वगळण्यात येणार आहे हे देखील तुम्हाला सांगणार आहे. महाराष्ट्रीय माहिती देखील देणार आहे. मग आता तुम्हाला प्रश्न असेल की कोणकोणत्या शेतकऱ्यांना यामधून वगळण्यात येणार आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार याची डिटेलमध्ये माहिती आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलेत. सर्वांनी लक्ष देऊन हा व्हिडिओ पाहायचा आहे. 2 मिनिटाच्या आतमध्ये कोणकोणते शेतकरी पात्र आहेत आणि कोणकोणते शेतकरी अपात्र आहेत. आता ज्या ज्या बँक, आता मी बँकांची लिस्ट सांगितली त्या बँकामध्ये तुमचं खातं असेल तर तुमचं कर्ज माफ होणार आहे. आता कोणकोणत्या अटी आणि नियम आहेत ते देखील तुम्हाला सांगणार आहे. त्या अटी आणि नियमाचं पालन केलं तरच तुमचं कर्ज माफ होणार आहे. सध्याच्या तिथं पाहिजे राज्यात पाहिलं गेलं तर दररोज सरासरी 8 शेतकऱ्याच्या आत्महत्या होत्यात. कर्जबाजारीपणामुळे संपूर्ण क्षेत्रामध्ये अवकाळी असेल, नंतर अतिवृष्टी असेल, यामुळे कर्जाचा डोंगर शेतकऱ्यावर वाढत चाललाय. त्यामुळं अनेक शेतकरी आत्महत्या सुद्धा करायला लागले. 31 डिसेंबर ते 2024 या एका वर्षात विदर्भात मराठवाड्यात 2726 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहे. त्यामुळे अशा गोष्टीची शासनाने विचार करून अखेर कर्जमाफीचा निर्णय हा शेतकऱ्यांनी घेतलेला आहे. त्याची तारीख सुद्धा जाहीर करण्यात आली आहे. ही तारीख तुम्हाला पुढे समजणार आहे. सर्व माझे शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे. आता कोणकोणत्या शेतकऱ्याची कर्जमाफी झाली आणि कोणकोणत्या शेतकऱ्याची कर्जमाफी झालेली नाही याची डिटेल माहिती आम्ही तुमच्यावर मोजू. आता बघा शेतकरी मित्रांनो, कोणकोणत्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार आहे आणि कोणकोणत्या सगळ्यात जास्त कोणत्या बँकेतील शेतकऱ्यांनी कर्ज काढले याची संपूर्ण माहिती बघा. बरेच शेतकरी थकीत कर्ज माफ राज्य सरकार माफ करेल आशा ठेवून बँकेतून कर्ज घेतले. जे कर्ज आहे ते थकीत ठेवलं असेल आणि त्यामुळं अनेक शेतकऱ्याच्या नावावरती कर्जाचा डोंगर उभारलेला आहे. पण पाठीमाग पाहिला असेल अनेक अजितदादा पवार हे शेतकरी उपमुख्यमंत्री असल्यामुळे त्यांनी कर्जमाफी होणार नाही, त्यामुळे शेतकऱ्याच्या मध्ये एक भीतीचं वातावरण तयार होईल. पण अखेर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं हे कर्ज आता माफ होणार आहे. आता कोणत्या शेतकऱ्याचं कर्ज माफ होणार आहे आणि तुम्ही कोणकोणत्या शेतकऱ्याचं माफ होणार नाही याची देखील तुम्हाला लगेच माहिती सांगणार आहे. आता तुम्हाला अनेक शेतकरी दुःखात सुद्धा असतील जे कर्ज माफ होणार नाही. आता कोणकोणत्या शेतकऱ्याचं होणार लगेच सांगणार आहे. आता अनेक जिल्हा बँकेचं सुद्धा ज्या ज्या लोकांनी शेतकऱ्यांनी कर्ज घेतले त्यांना अनेक फोन देखील येत आहेत, कर्ज भरा. त्यावेळेस आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी माहिती सांगितली, कोणत्याही बँकेतून फोन आला तरी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी घोषणा केले कर्ज भरू नका, असं डायरेक्ट तुम्ही बँक अधिकाऱ्याला सांगा. अशी माहिती देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं जे शेतकरी मित्र आहेत, शेतकरी मित्रांनी कोणतीही गोष्ट काळजी करण्याचं गरज नाही. कारण जिल्हा बँकेमध्ये थकीत कर्जाचा आकडा जवळपास 22,000 कोटी रुपयाच्या घरात गेला असून आता आर्थिक अडचणीचा सामना बँक करताय. आता बँकेची आर्थिक स्थिती अतिशय नाजूक असल्यामुळे बँकेचा परवाना रद्द होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे परवाना वाचवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये सहकारी बँकेला जवळपास 600 कोटी रुपये वसूल करावे लागणार आहे. त्यामुळे प्रत्येक बँका शेतकऱ्यांना कॉल करण्याच्या तयारीमध्ये आहेत. कर्ज वसुलीवर भर देण्याच्या सूचना सुद्धा केलेल्या आहेत. त्यामुळे आता थकीत कर्ज शेतकऱ्यावर अवलंबून असल्यामुळे अनेक ज्या बँका आहेत त्या बँका शेतकऱ्यांना फोन करून वारंवार कर्ज कधी भरणार. अनेक बँका शेतकऱ्यांना नोटीस सुद्धा पाठवतात, सोसायटी लवकर भरा, नंतर तुमचं बँकेचं कर्ज आहे ते कर्ज लवकरात लवकर भरा, असे वारंवार शेतकऱ्यांना त्रास देण्याचं काम अनेक बँका करत आहेत. त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वतः सांगितलेत की
आम्ही कर्ज भरणार नाही, ज्यावेळेस मुख्यमंत्री जाहीर करतील तेव्हाच कर्ज भरा, असे स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्याचबरोबर कर्ज न भरल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार अशी माहिती देखील बँकेकडून शेतकऱ्याला दिली जात आहे. कारण कर्जमाफी करण्याच्या अगोदर अशा प्रकारचा दबाव आणण्याचा बँकेकडून अधिकारी करतात. जर शेतकऱ्याला बँकेकडून नोटीस येत असेल किंवा कॉल येत असेल, अशा शेतकऱ्यांनी काय करायचं? बघा, आपण बँकेकडून घेतलेलं कर्ज आहे ते माफ होण्यासाठी शेतकऱ्याला एक काम करायचं आहे, ते म्हणजे ज्या बँकेकडून कर्ज घेतलं असेल ते कर्ज रिन्यू करायचं नाही. म्हणजेच थकबाकीचे पैसे अजिबात बँकांना भरायचे नाहीत. एकच बँकेकडून किती मग कॉल येऊ दे, कॉल आले तर फक्त भरतो म्हणायचं, पण बँकेचं कोणतेच पैसे भरायचे नाहीत. तर थोडेफार तर तुम्ही पैसे भरले तर संपूर्ण रक्कम तुम्हाला भरावी लागणार. हे अतिशय महत्वाचं. कर्ज तुम्ही रिन्यू करायचं नाही. जे पैसे भरले तुम्हाला माफ व्हायचं असेल तर हायच थांबणं अतिशय गरजेचं आहे. तर तुम्ही थकबाकीचे पैसे भरून आपलं कर्ज रिन्यू केला तर तुम्ही नियमित कर्ज भरणारे शेतकरी आहेत म्हणून तुमचं कर्ज माफ केलं जाणार नाही, हे सर्वांनी लक्षात घ्या. जर तुम्हाला कर्ज घेतलेल्या बँकेकडून कॉल करण्यात आला तर त्या बँकेला असं सांगायचं की राज्य शासनाने त्यांच्या वचन नियमात कर्जमाफी करणार आहेत असं आश्वासन राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिलेलं आहे. त्यामुळे जे आमचं थकीत कर्ज आहे ते कर्ज आम्ही बिलकुल त्या ठिकाणी बँकेला परत करणार नाही असं त्यांना उत्तर द्यायचं. ते बरं बघा, 2017च्या कर्जमाफीमध्ये 48 लाख शेतकऱ्यांना 19,800 कोटीची कर्जमाफी देण्यात आली. तसं पाहायला गेलं तर 2019, 2020 आणि 30 लाख शेतकऱ्यांना जवळजवळ 20,000 कोटीची कर्जमाफी करण्यात आली. बाकी सध्या 2025 मध्ये कोणत्या जिल्ह्यात किती शेतकऱ्याची थकबाकी आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता. आता बघा, 2017 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांचं कर्जमाफ झालं होतं. त्यानंतर लगेच 2 वर्षात म्हणजे 2019 मध्ये तर अनेक घटना घडल्या. त्यावेळेस महाराष्ट्राचे सरकार बदललं आणि महाविकास आघाडी सत्तेत आलं. त्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं महाविकास सरकार सत्तेत आल्याने अनेक बऱ्यापैकी शेतकऱ्यांना कर्जमाफी देखील झाली. आता त्यानंतर 6 वर्षांनी 2025 मध्ये फडणवीस अजितदादा पवार यांच्यामध्ये बैठक झाली आणि जून महिन्याच्या आठवड्यात किंवा जून महिन्याच्या 15 दिवसानंतर कर्जमाफी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, बँकेच्या आलेल्या धमकीच्या फोनमुळे घाबरून जायचं कोणतेही कारण नाही. त्यामुळे तुम्ही कोणतेही चुकीचं पाऊल अजिबात उचलू नये. कर्जमाफी होणारच आहे, कारण राज्याचे प्रमुख नेत्यांनी म्हणजे मुख्यमंत्र्यांनी हा शब्द दिला आहे. मुख्यमंत्रीचा शब्द म्हणजे विश्वास असतो जनतेचा. त्यामुळे कर्जमाफी नक्की होणार आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी थोडा संयम पाळावा, कोणतेही चुकीचं पाऊल उचलू नये. प्रत्येकाने बँकेचा कॉल येत असेल तर एकच सांगाय की ज्यावेळी सरकारने आम्हाला वचननामा दिलाय त्या वचननाम्यामध्ये शेतकऱ्याची कर्जमाफी होणार आहे असे सरकारने सांगितले. त्यामुळे तुम्ही बँकेचे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना डायरेक्ट सांगा आमची कर्जमाफी होणार आहे, त्यामुळे आम्ही कर्ज भरणार नाही असे सत्य द्या. हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.